आपल्या शाळेचे सर्व प्रिय विद्यार्थी आणि इथे माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, आज महिला दिन आहे. कोणताही कार्यक्रम साजरा करत असताना तो साजरा करण्याची काही कारणं असतात आणि कारणं असेल तरच तो कार्यक्रम आपण करतो. आपल्याकडे अनेक कार्यक्रम होतात. पर्यावरण दिन असतो. पर्यावरण दिन यासाठी केला जातो की पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी. बालदिन असतो. बालदिन यासाठी असतो की लहान मुलांचं संगोपन, त्यांचं संवर्धन व्यवस्थित होण्यासाठी, त्यांना मोठे आपण व्यवस्थित करण्यासाठी बालदिन असतो. असे अनेक किंवा राष्ट्रीय कार्यक्रम 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल की राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी तसाच आज महिला दिन आपण साजरा करतो. मित्रांनो, जगाचा आपण पाहण्यापेक्षा आपण भारताची वास्तवता काय आहे, भारतामध्ये काय परिस्थिती आहे ती पाहूया. जगात सिंधू संस्कृती प्रगत संस्कृती होती. या प्रगत संस्कृतीमध्ये महिला या प्रमुख होत्या. मातृसत्ताक पद्धती होती आणि महिलांना सर्व प्रकारचे अधिकार होते. पण तुम्ही सर्व प्रकारची गुलामगिरी महिलांना सहन करावी लागत होती. पण 16-17व्या शतकामध्ये भारतामध्ये इंग्रजांचं राज्य सुरू झालं. इंग्रजांमध्ये अनेक मोठमोठे जे गव्हर्नर जनरल होते ते समाज सुधारक वृत्तीचे होते. त्याच्यामध्ये लॉर्ड रंटीक वगैरे यासारखे जे गव्हर्नर जनरल होते भारताचे प्रमुख जे होते, त्यांनी भारतातल्या महिलांना अनेक प्रकारचे स्वातंत्र्य द्यायची सुरुवात केली. त्याच्यामध्ये वृद्धापकाळ बंद करणे, सतीची प्रथा बंद करणे, या त्यांनी आर्थिक स्वातंत्र्याशिवाय आणि समतेशिवाय महिलांचा उद्धार होणार नाही हे संपूर्ण जगाला आणि भारतीय जनतेला सांगत होते. आणि शेवटी याचा परिणाम असा झाला की भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांकडे आली. बाबासाहेबांनी सगळ्या आपल्या लेखणीच्या सामर्थ्यावरती, आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यावरती भारतातल्या सर्व महिलांना, तुम्हा आम्हा सगळ्या महिलांना सगळ्या प्रकारचे अधिकार आणि सगळ्या प्रकारची समता आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे. जोपर्यंत आपल्या देशातल्या सर्व महिला आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहत नाही, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले अधिकार आहेत ते अधिकारांची अंमलबजावणी होण्यासाठी जोपर्यंत महिला पुढे येत नाही तोपर्यंत जागतिक महिला दिन साजरा करण्यात काही म्हणजे अर्थ राहत नाही. महिलांनीच आपल्या अधिकारांविषयी जागरूक असायला पाहिजे.